मराठी सिनेमाचा ट्रेलर एका मोठ्या मल्टिप्लेक्समध्ये एका मोठ्या स्क्रीनमध्ये पाहण्याची मजा आज आम्ही अनुभवलेली आहे आणि स्वप्नील जोशी माझ्यासोबत आहे. स्वप्नील, तुहिरेचं ट्रेलर एवढ्या शानदार पद्धतीने आज आम्ही पाहायला मिळालं. आयनॉक्समध्ये आपण आहोत, पॉपकॉर्न खातोय आणि अशा याच्यात एक सिनेमाच पाहता यावा, ती जशी गंमत असावी त्याप्रमाणे एक थिएटर ट्रेलर आम्ही पाहिलं. मजा आहे, खूप भारी एक्सपिरियन्स. आणि परत संजय जाधवचा सिनेमा, तो काहीतरी नवीन काहीतरी वेगळं होत राहणार पुढचे 2 महिने. आणि आज तसा एक वेगळ्या पद्धतीने ट्रेलर लॉन्च झाला की थिएटर में देखते ट्रेलर सबके साथ. अँड खूप नर्वस आहे, एक्सायटेड आहे, कारण वेगळी सही वेगळा मी दिसतोय, आम्हाला पण वाटतोय. आय होप इट वर्क्स. तुला कसं वाटतं ट्रेलर? अर्थात अफलातून ट्रेलर आहे आणि अरेंज मॅरेज लव्ह मॅरेजबद्दल बरंच काय काय आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि आमचे बरेच समज गैरसमज दूर झालेत. आम्हाला नवीन माहिती मिळाली, नवी एक गाथाच जणू तयार होती असं आम्हाला वाटलं. तर अरेंज मॅरेज लव्ह मॅरेजमध्ये तुझा कशावर विश्वास आहे? यार माझा ना सॉरी, माझा नवीन पॉपकॉर्न आला. माझा ना लव्हवर विश्वास आहे आणि मला असं वाटतं की फक्त मॅरेज नाही, आयुष्यातलं कुठलंही नातं आहे ना ते प्रेमाशिवाय इनकम्प्लीट आहे. मग अगदी बापलेकाचं नातं असेल, बहीण भावाचं असेल, मामा भाच्याचं असेल. त्यामुळे लव्ह मॅरेजमध्ये तर लव्ह असणारच, पण अरेंज मॅरेजमध्ये पण लव्ह पाहिजे. तुम्ही लव्ह काढून टाका आयुष्यात ना, अँड नो मॅरेज विल वर्क. अरेंज मॅरेज विल ऑल्सो नॉट वर्क, लव्ह मॅरेज विल ऑल्सो नॉट वर्क. आणि जर तुम्ही लव्ह आणलं तर इट डझंट मॅटर की लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज. सो मला असं वाटतं की ॲज लॉंग एज देर इज लव्ह, मॅरेज कोणतं का असेल. जलपरी फारला जरी प्रीत बाबरी लाविते छंद भर झरी शालू अंजिरी मदन मंजिरी फिरे स्वच्छंद रतिरूप अजिंठा शिल्प कोरिले कुणी उभी सत्कारा सुंदरा. प्रेमाचा त्रिकोण एक पाहायला मिळतोय असं आम्हाला वाटतंय. सई आहे, तेजस्विनी आहे आणि या 2 ग्लॅमरस नट्या एका वेगळ्याच भूमिकेत आहेत. म्हणजे तेजस्विनीसाठी ग्लॅमरस भूमिका नवी आहे, सईसाठी गावरान तडका नवा आहे आणि या दोन्हीमध्ये तू आहेस. तर एकत्र ही सगळी भट्टी कशी रंगली? इट्स डिफरंट कारण तू म्हणलीस तसं, सईला ग्लॅमरस रोल न देता एक गावरान रोल दिला, तेजूला एक ग्लॅमरस डॉल दिवा रोल दिला. आणि माझा अजून एक लुक आहे फिल्ममध्ये, ट्रेलरमध्ये जो दिसतो तो नाही, त्या व्यतिरिक्त तो अजून रिव्हील नाही झाला. माझेही 2 लुक्स आहेत फिल्ममध्ये. सो मला असं वाटतं की संजयची किक आहे आणि हे संजयच करू जाणे की हे करणं आणि हे इतनं इफेक्टिव्हली करणं आणि ते कन्व्हिन्सिंगली आम्हालाही करायला लावणं. आय थिंक द क्रेडिट गोज टू संजय अँड दी एंटायर टेक्निकल टीम. मग हर्षदाताई असेल विथ कॉस्ट्युम्स, प्रसाद असेल विथ फोटोग्राफी आणि म्युझिक बॅकग्राऊंड. आय थिंक संजयला जो गोष्ट सुचली तेव्हा त्याला असं वाटलं की इनफॅक्ट मी संजयला म्हटलं होतं की ह्यातला जो एक पार्ट रोलचा जो माझा रिव्हील नाही झालो तो माझा झोन नाही आहे, तर मी करू शकीन का. आणि तो म्हटलं तर कर, मेरे पे भरोसा रख कर. सो आय एम सो एक्सायटेड टू सी की हे कसं होतं आहे अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड. सरप्राईज जशी प्रेक्षकांना मिळाली आहे तशी तुम्हालाही तेव्हा मिळाली असतील. आणि मग आता 4 सप्टेंबरपर्यंत आम्हाला वाट बघायची आहे. तर 4 सप्टेंबरला ट्रेलर रिलीज होतोय, डेट लॉक झालेली आहे. आज आम्ही ट्रेलर पाहिला, पण आता सिनेमा इथेच पाहावा असं वाटतं. आय थिंक घोडा मैदान लांब नाही, 4 आता 6 जुलै आहे आणि 4 सप्टेंबर म्हणजे टेक्निकली 2 महिने पण नाही आहेत. 2 महिन्यापेक्षा 3-4 दिवस कमीच आहेत. सो आय एम होपिंग अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड. पुढचे 2 महिने बंबार्डिंग असणार आहे अँड आय होप की ही आगळी वेगळी लव्ह स्टोरी तुम्हाला खूप आवडेल. आम्ही खूप एक्सायटेड आहोत, थोडे नर्वस आहोत, पण वी गेटिंग व्हेरी पॉझिटिव्ह वाईब्स अँड दॅट इज अ व्हेरी व्हेरी गुड थिंग. शूटिंग ऑन लोकेशनच्या आधी आपण भेटलो होतो मुहूर्ताच्या दिवशी आणि आता घडी इतकी जवळ आलेली आहे. तर मधला हा शूटिंगचा अनुभव अर्थात खूप भन्नाट होता, त्याबद्दल कसा? खूप भारी, खूप मजा. संजयच्या फिल्मचं शूटिंग सईला ॲज युजल खूप रॅक केलं आम्ही, तेजूने खूप रॅक केला आम्हाला. सो मजा आली. म्हणजे उलटी खेळी झाली. तेजस्विनीला बकरा करण्याच्या ऐवजी तिनेही तुम्हाला बकरा केला. तेजस्विनी आम्हाला रॅक करणार होती. आम्हाला, मी आणि संजय आमच्यासारखे 2 निरागस, अबोल, मितभाषी आणि बुजऱ्या मुलांचं काय होणार दुसरं. त्यामुळे तेजूने आम्हाला रॅक करणं हे स्वाभाविकच होतं आणि ते तेजूने केलं. आय जस्ट होप की ही जी धमाल आम्ही केली, ही जी मजा मस्ती आम्ही केली, दॅट ट्रान्सलेट्स ऑन स्क्रीन अँड दॅट
that reaches the audience in the form of the film. So I'm looking forward to that. आणि तुझ्या दुसऱ्या लुक कधी बघायला मिळणार आहे त्याबद्दल काहीतरी सांगणार आहेस? लवकरच, आय थिंक पुढच्या 15 ते 20 दिवसात. थँक्यू सो मच. त्याचीही वाट पाहू आणि भेटू 4 सप्टेंबरला. थँक्यू सो मच. थँक्यू. ये दिल कहता है तुझे देखूं करीब से, क्या करूं मेरे शौक है कुछ अजीब से. तुहिरेमध्ये नंदिनीच्या भूमिकेत आपल्याला सई तामणकर दिसते. नंदिनी म्हणल्यावर आम्हाला हम दिल दे चुके सनममधली नंदिनी सुद्धा आठवली आणि यातली जलपरी पाहून तर एक वेगळंच गाणं समोर आलं, एक वेगळीच सई समोर आलेली आहे. गावरान ठसका आहे थोडासा आणि वेगळा आहे. म्हणजे माझ्या वाट्याला असा रोल येईल असं मला वाटलं नव्हतं. पण यू नो हाऊ दादा इज. दादाला कायमच ॲक्टरमधली एक हिडन साईड तो खूप चांगल्या प्रकारे ओळखतो आणि लोकांच्या समोर आणतो. सो ही नंदिनी या लोकांना कशी आवडते हे जाणून घेण्याला मी खूप उत्सुक आहे. तुला कधी वाटलं होतं का तू अशी नंदिनी साकारणार आहेस? एक वेगळाच गावरान ठसका आलाय, तुझे संवादांकडे लक्ष जात आहे अख्ख्या ट्रेलरभर. आताही काय बोलणार आहे हे सगळं जे मजा येत होती, तर अशी सई कधी तू साकारशील असं तुला वाटलं? नाही, कधीच नाही. आणि त्याच्यासाठीच मी म्हणते की एक संजय जाधव पाहिजे आयुष्यात, की असं सगळं नवीन नवीन स्वतःबद्दलच्या गोष्टी पण अशा निमित्ताने कळतात. आणि मला खूप मजा आली ह्या कॅरेक्टर प्ले करताना. आणि कुठेतरी एक सेन्स ऑफ ह्युमर पण आम्हाला त्यात जाणवतोय. असा तो सईमध्ये आहे का? आहे. माझा सेन्स ऑफ ह्युमर बरा आहे. म्हणजे येस, आय कॅन मेक पीपल लव्ह. आणि थोडा वेगळा असेल, स्टाईल वेगळी असेल, पण आहे. केलं माझ्या आई वडिलांनी असं करायला नको होतं. रविवारी पोरगा येतोय. बुडवून ठेवलं बिस्किट जसं तुटतं ना तसं तुटलंय माझं हृदय. हिच्या नादी कोणी लागू नका. रविवारीच लग्न होणार. ही अरेंज मॅरेज करणारी पोरं असतात ना, तिलाही वाचन करतात म्हणे. जसं तो गावरान ठसका आणि दुसरीकडे तेजस्विनी एकदम ग्लॅमरस लुकमध्ये आणि या दोघांमध्ये स्वप्नील जोशी अडकलेले आहेत. तर हे तिघांचं युनिट कसं रंगलं? सुपर्ब रंगलं. कारण म्हणजे इथे सगळ्यांना माहिती आहे की खूप वाईज ॲक्टर्स आहेत, त्यांना माहिती आहे ते काय करतायत. तेजू इज अ वंडरफुल ॲडिशन. ती शी इज वन ऑफ द फ्यू ॲक्ट्रेसेस ज्या डोळ्यातून व्यक्त होतात आणि तिचा क्लोज लागला की आमची नजर हटायचीच नाही, माझी तर नाहीच नाही. सो काही सीन्स करताना खूप मजा आली आणि गिव्ह अँड टेक वॉज सुपर्ब. आणि स्वप्नील आणि मी तर खूप काम केलं असल्यामुळे ती कम्फर्ट लेवल वेगळीच आहे. म्हणजे आम्हाला आता बोलायलाही लागत नाही की मी असं बघणार आहे मग तू तसं बघ, असं ते अपसूक होऊन जातं न ठरवता. सो इट वॉज टू मच फन. आणि आम्ही वाट बघतो की दादाची फिल्म कधी करायला मिळते. सो आता ही फिल्म रेडी होऊन आता रिलीजसाठी रेडी होत आली आहे, तर पुढे काय असा प्रश्न पडला आहे. बघू. आज ट्रेलर लॉन्च आहे आणि संजय जाधव दिग्दर्शक अत्यंत कूल आहेत. तुम्ही सगळे अत्यंत कूल आहात, एका वेगळ्याच एनर्जीनी सगळे आहात. तर आजचं फिलिंग काय? कूल. मी बाहेरून कूल आहे पण आत खूप धाकधूक सुरू आहे. आणि मला घरी गेल्यावर खूप सारे मेसेजेस आलेत, ते चेक करायचे आहेत. खूप फोन्स येऊन गेलेत, त्याला उत्तरं द्यायचे आहेत. सो लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे, त्यांना कसा वाटतोय ट्रेलर, काय वाटतंय डायलॉग्सबद्दल, नवीन लुकबद्दल, हे जाणून घ्यायला मी भयंकर उतावळी झाली. सो लेट्स सी. अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेजबद्दल आम्हाला एक वेगळीच गाथा ऐकायला मिळालेली आहे. आम्हाला हे माहिती नव्हतं. आम्हाला नवीन नवीन गोष्टी कळलेल्या आहेत. तर अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेजमध्ये तुझा कशावर विश्वास आहे? आणि नंदिनी जे बोलते ती वाक्य तुला पटतात का? मला 100% पटतात. अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज, मला असं वाटतं की दोन्ही गोष्टींचे आपापले फायदे तोटे आहेत. पण मी असं म्हणेन की लव्ह मॅरेज इट हॅज वर्कड फॉर मी. कारण नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन डेव्हिल. सो काहींसाठी लव्ह मॅरेज वर्क करतं, काहींसाठी अरेंज मॅरेज वर्क करतं. पण प्रेम हा सगळ्याची बॉटम लाईन आहे. आय थिंक प्रेम आणि होप या दोन गोष्टींवरती आजही जग चालू आहे. तुझं लव्ह मॅरेज आहे ना? माझं लव्ह मॅरेज आहे. सो प्रेम आणि होप ह्या दोन गोष्टींवर माझा स्वतःचा खूप विश्वास आहे. त्यामुळे कुठलंही नातं असू दे त्याच्यामध्ये प्रेम असणं हे खूप गरजेचं असतं. थँक्यू सो मच. आणि आता आम्ही वाट पाहू 4 सप्टेंबरची. थँक्यू निलिमा. थँक्यू. शो टाईममध्ये तू ही रेच्या अफलातून टीमशी गप्पा रंगलेल्या आहेत. तेजस्विनी माझ्यासोबत आहे. तू ही रे मध्ये तू कोण आहेस, काय आहेस, किती असं मिस्चिवस नजरेने बघतीयेस, आम्हाला काही कळेना. निलिमा, आज मुळात तू ही आई है.
तो बता देती हूँ. हां, थँक्यू. तू ही रे फिल्ममध्ये मी भैरवी नावाचं कॅरेक्टर करते, भैरवी भानुशाली. अतिशय उच्च श्रीमंत घरातली मुलगी आहे आणि एकुलती एक आहे, खूप लाडात वाढलेली आहे, प्रचंड डिसिप्लिन्ड घरातली आहे आणि ऑब्व्हियसली एका मुलाच्या प्रेमात आहे, जो सिद्धार्थ आहे, म्हणजे स्वप्नील जोशी आहे आणि इमेन्सली प्रेमात आहे. आणि लाईफ टेक्स यू टर्न, एक सिच्युएशन घडते आयुष्यात आणि यू टर्न घ्यावा लागतो आणि त्या आता बाकी सगळं तर तुम्हाला 4 सप्टेंबरला बघायला मिळेल खरं तर. आणि स्वप्नील, सई, संजय जाधव ही एक टीम आहे आणि या टीममध्ये तुझी अशी धमाकेदार एंट्री झालेली आहे. तर तो अनुभव कसा होता आणि कसं या सगळा हा प्रवास कसा रंगला होता? निलिमा खूप सोशल फिल्म्समध्ये तेजस्विनी काम करते असं एक टॅग बसला होता ऑडियन्सच्या मनातसुद्धा आणि इंडस्ट्रीच्या मनातसुद्धा. आणि खूप वर्ष मी आणि संजय दादा एकत्र काम करायचं ठरवत होतो, पण काही कारणास्तव ते घडत नव्हतं. आणि सडनली एक दिवस एक फोन दादाचा आणि डायरेक्ट मला हे पोस्टर दिसलं आणि मेरे फिल्म में काम करेगी असं विचारल्यावरती कुठली हिरोईन नाही म्हणेल गं. तर त्यामुळे तसंच माझंही झालं. मी दादाबरोबर काम करायचं होतं. त्यामुळे सिंधुताई सपकाळनंतर हा एक भन्नाट चेंज असणार आहे. प्रेक्षकांना एक वेगळाच धक्का धक्का बसणार आहे. कल्चरल शॉक लोकांना बसणार आहे की हे काय झालं वगैरे असं. पण अर्थात तो धक्का देणं हे एक अभिनेत्री म्हणून तुला महत्त्वाचं होतं आणि हे सुखद असेल. म्हणजे असं नाही की अरे हे काय केलं तिने, असं नाही होणार की वाव ही अशीही दिसू शकते, असं होईल. आणि जसं अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेजबद्दल ट्रेलरमध्ये खूप काही बोललेलं गेलं आहे, तर अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज तुझा कशावर विश्वास आहे? माझा दोन्ही इन्स्टिट्यूशन्सवरती विश्वास आहे, अरेंज मॅरेजसुद्धा आणि लव्ह मॅरेजमध्ये. म्हणजे काय क्रिया शेवटी एकच आहे. म्हणजे आधी तुम्ही प्रेमात पडून लग्न करा किंवा लग्न करून प्रेमात पडा, बरबाद तुम्ही होणारच आहात. मला वाटलं प्रेम महत्त्वाचं वगैरे अशा काही उपदेश देशील तू, तर बरबादी हे रहस्य आहे. नाही, गमतीचा भाग वेगळा, पण हे इन्स्टिट्यूशन खूप सुंदर आहे. मॅरेज हे इन्स्टिट्यूशन मी पर्सनली खूप त्याच्यामध्ये बिलीव्ह करते. आणि जेव्हा एकमेकांना समजून घेणं किंवा त्यांची स्वप्न आपली समजणं हे जेव्हा येतं, तेव्हा आय गेस प्रत्येक मॅरेज हे सक्सेसफुल होतं. आणि एकीकडे तुझा ग्लॅमरस लुक आणि दुसरीकडे सईचा अचानक असा गावरान ठसका आम्हाला पाहायला मिळतोय. तर तुमच्या अर्थात त्या भूमिकांमध्ये प्रचंड तफावत आहे असं कळतंय आम्हाला. तर ती कॅट फाईट काही रंगली की नाही, काही मजा आली की नाही सेटवर? अनफॉर्च्युनेटली संजय दादा आणि स्वप्नीलनी खूप प्रयत्न केले आमच्यामध्ये कॅट फाईट क्रिएट करण्याची, पण ते अनसक्सेसफुल राहिले त्याच्यामध्ये. कारण आमच्यामध्ये काही केल्या भांडणं होईना, आमच्यामध्ये काही केल्या टोमणे होईना, की आमच्यामध्ये काही केल्या उफ वगैरे असं काही झालं नाही. कारण आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत आधीपासूनच, म्हणजे फिल्मच्या आधीपासूनच. आणि आमचं त्यांच्या दुर्दैवाने आमचे सीन्स खूप कमी होते एकत्र, म्हणजे हार्डली 2 सीन्स एकत्र. आणि त्या दिवशी नेमका वाव कमी होता आणि त्या दिवशी नेमकं फिल्म पॅकअप झालं स्वप्नीलचं, त्यामुळे एक गडी त्यांचा बाद झाला. राहिला होता फक्त संजय जाधव. आणि तेव्हा त्याच्यावरती इतकं प्रेशर होतं की 2 हिरोईन्सला हँडल करायचं. तर त्यामुळे तो जास्त त्याचं लक्ष सीनमध्ये होतं, म्हणजे आमच्यापेक्षा. तू ही रेचा ट्रेलर लॉन्च आज झालेला आहे आणि सुपर कूल दिग्दर्शक संजय जाधव माझ्यासोबत आहे. आज ट्रेलर लॉन्च आहे आणि त्याही दिवशी इतकं कूल राहणं कसं काय जमतंय तुला? ॲक्च्युली ग्रेट फिलिंग यार, कारण ना मी बरेच वर्ष लहानपणापासून राहतं हे मॅगझिनमध्ये वगैरे वाचायचो की आज बच्चन साहब का फिल्म का ट्रेलर लॉन्च हो गया, शाहरुख खान का फिल्म का ट्रेलर लॉन्च हो गया, सलमान का फिल्म का ट्रेलर लॉन्च हो गया. माझ्या आयुष्यात असं कधी झालं नव्हतं. आज आयुष्यात झालं आहे की ट्रेलर लॉन्च झाला आहे, त्याला मीडिया आहे, त्याला ऑडियन्स आहे, एव्हरीवन इज लव्हिंग द ट्रेलर. सो इट्स अ ग्रेट फिलिंग. आणि फिल्म बाय फिल्म कोणतं तरी एक स्वप्न पूर्ण होतं ना, तो ये सपना आज पुरा हो गया. स्ट्रीम 24/7 आणि जे तू पाहतोस आणि ही अख्खी टीम पाहते आणि त्यानंतर आम्हाला अशा एकापेक्षा एक फिल्म्स पाहायला मिळतात. स्वप्नील, सई आणि यावेळेला एंट्री आहे तेजस्विनीची. तर तेजस्विनीचा एक धमाकेदार सरप्राईज आम्हाला मिळालेला आहे. तर ही टीम कशी रंगली? अरे सुपर. म्हणजे तेजस्विनी ब्रिलियंट ॲक्ट्रेस आहेच हे सगळ्यांना माहितीच होतं. मला तेजस्विनीबरोबर बरेच वर्ष काम करायचं होतं.
पण तसा काही योग येत नव्हता. तुहिरेच्या निमित्ताने तो योग आला. ॲज फार ॲज एंट्री इज कन्सर्न मी सई आणि स्वप्नीलला खूप चांगला ओळखतो. त्यामुळे मला असं वाटलं होतं की हे तेजस्विनीला जाम बोली करणार आणि मग तिला त्रास देणार, म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज तुम्ही तेजस्विनीला जरा कम्फर्टेबल करा. 2 दिवसांनी मला असं कळलं की हे तिघे मिळून मला कम्फर्टेबल करत होते. एनिवे तिघांचं एक युनिट झालं होतं जे आपण पोस्टरवर पाहतोय. हां, तिघे एकत्र होते आणि मी अनकम्फर्टेबल होतो. सो बट येस, आय मीन तेजस्विनीबरोबर काम करताना खूप मजा आली. आणि मजा म्हणजे मी फक्त इंटरव्ह्यू देण्यासाठी मजा म्हणत नाही, मला काम करताना खरंच असं जाणवत होतं दॅट आय एम डीलिंग विथ अ ब्रिलियंट ॲक्ट्रेस. आणि हिच्याबरोबर काम करताना आपण आय हॅव टू बी ऑलवेज ऑन माय टोज, कारण ती कधी कोणते प्रश्न विचारेल आणि खूप सेन्सिबल प्रश्न ती विचारायची. आणि ॲक्टर्सकडनं असे प्रश्न आले ना की खूप बरं वाटतं. आपल्यामध्ये पण एक इम्प्रूव्हमेंट होते आणि आपणही सतर्क असतो, ऑन आवर टोज असतो. सो इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स वर्किंग विथ तेजस्विनी. आणि अर्थात आता ट्रेलरबद्दल बोलूया. ट्रेलर अफलातून झालेला आहे आणि अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेजबद्दल एक फार गमतीदार काही काय ऐकायला मिळतं. त्या संवादांकडे लक्ष जातं की आता काय असेल, आता काय असेल. तर या अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेजमध्ये तुझा कशावर विश्वास आहे? सोपं आहे उत्तर करायचं. हां, ॲज फार ॲज मॅरेज इज कन्सर्न, येस डेफिनेटली, वेदर इट इज़ अरेंज मैरिज और लव मैरिज, बट किसी भी चीज़ में प्यार होना बहुत ज़रूरी है, ऐसे मुझे लगता है. सो एज फार एज अरेंज है, लव मैरिज है, डजेंट मैटर, लव होना चाहिए. हाँ, प्यार होना चाहिए, प्यार होना बहुत ज़रूरी है. आणि तुहिरीची गोष्ट तीच आहे. इट्स अ स्टोरी ऑफ अनकंडिशनल लव. प्रेमात कधी अटी नसाव्यात, प्रेमात कधी कंडिशन्स नसाव्यात. प्रेम ऐसा जी खोल के होना चाहिए आणि दॅट इज अ स्टोरी ऑफ तुहिरी.